नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मताम्. नमस्कार. आयुर्वेद, अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीमधील सौंदर्य स्थळांचा आस्वाद देणाऱ्या या उद्बोधक प्रेरणादायी चिंतन मंचावर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. देवी, जी महादेवाची अर्धांगिनी म्हणून महादेवी, तीच शिवा, तीच प्रकृती, आपल्याकरवी कल्याणप्रद गोष्टी करून घेणारी. या अर्थाने भद्रा हे नाव धारण करणाऱ्या अशा आपल्या आतील शक्ती स्वरूपाला माझं नित्य वंदन असो. आपल्या संस्कृतीने सण उत्सवांची योजना इतक्या चपखलपणे केली आहे, निसर्गचक्र आणि आपल्या जीवनचक्राचा ताळमेळ इतका सुरेख घातला आहे की हे सर्व जाणून घेता घेता देखील आपण अगदी सहज नतमस्तक होतो. प्रत्येक सण, त्यावेळची निसर्गाची स्थिती, तो सण साजरा करण्याची नेमकी पद्धत, प्रत्येक सणाला ऋतुचक्रानुरूप आरोग्यदायी पदार्थांचा नैवेद्य म्हणून आहारात समावेश करणं, त्या वातावरणानुसार चालीरीती, सण साजरा करण्याच्या विविध पद्धती, सगळं अगदी आखीव रेखीव आणि योजनाबद्ध रीतीने चालू असतं. आपल्याला आपल्या मूळ स्वरूपापर्यंत घेऊन जाण्यासाठीच, स्वतःची ओळख करून देण्यासाठीच आपल्या संस्कृतीचा अगदी आटापिटा चालू असतो. हा संवाद म्हणजे ही सारी धडपड समजून घेण्याचाच प्रांजळ प्रयत्न आहे. गणेशोत्सव आणि पितृपंधरवडा झाल्यावर नवरात्रोत्सव सुरू होतो. सर्व जगताला मातृभावनेनं सांभाळणाऱ्या आई जगदंबेचा हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस चालतो. या उत्सवात देवी पार्वतीच्या 9 रूपांचं पूजन केलं जातं. आपल्या या देहातील शक्तिस्वरूप असलेल्या प्रकृतीला, देवीला जागं करण्याची उदात्त परंपरा म्हणजे नवरात्रोत्सव. देवी किंवा दुर्गामाता म्हणजे स्त्रीमधील शक्तिस्वरूप असं सर्वसाधारणपणे मानलं जात असलं तरी वस्तुतः ते केवळ स्त्री देहातील नव्हे, तर स्त्री असो वा पुरुष, प्रत्येक स्थूल म्हणजेच दृश्य देहामधील शक्तिस्वरूप म्हणजे आदिमाया, आदिशक्ती आहे, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठी या सर्वांच्या मुळाशी असणाऱ्या स्त्री पुरुष किंवा प्रकृती पुरुष या संकल्पना, तद्विषयक विचार काय आहेत हे समजून घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात. आपलं मूल स्वरूप म्हणजे साक्षात ज्ञान, तिथे केवळ अमूर्त रूपातील गुण असतात. विकासाच्या किंवा उत्पत्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यात या गुणांपासून विविध भाव तयार होतात. उदाहरणार्थ, स्निग्ध गुणापासून स्नेह किंवा प्रेमभाव, गुरुगुणापासून गौरव, लघुपासून लाघव इत्यादी इत्यादी. यानंतर या भावांचा एखादा समुच्चय किंवा गट स्थूल रूप घेतो आणि प्रकट होतो. आपल्या डोळ्यांनी आपण जे पाहू शकतो ते अशा प्रकारचं व्यक्त रूप म्हणजे प्रकृती. आपले प्रत्येकाचे मूळ रूप, सूक्ष्मत्वाने विद्यमान असलेले गुण किंवा ज्ञानरूप, यासाठी पुरुष ही संज्ञा आहे. तर उत्पत्तीच्या प्रक्रियेत सूक्ष्मातून परिवर्तित होत होत स्थूल स्वरूपात व्यक्त झालेलं दृश्य स्वरूप ही प्रकृती आहे. थोडक्यात आपल्या मूळ रूपाचे ज्ञानगर्भ अंग म्हणजे पुरुष आणि शक्तिगर्भ अंग म्हणजे प्रकृती होय. म्हणूनच त्या मूळ रूपाला अर्धनारी नटेश्वर हे नामाभिधान आहे. या अर्थाने आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात ही दोन्हीही तत्त्व विद्यमान असतातच, अर्थातच गुणांच्या रूपात. अशा विविध गुणांच्या 10 जोड्या म्हणजे मुख्यतः 20 गुण हाताशी घेऊन त्याचा अधिपती म्हणजे गुणाधिपती, गुणाधीश, गणराया त्या गुणांच्या कमी अधिक प्रकटीकरणातून साऱ्या विश्वाचा कारभार चालवत असतो. हे गुणांचं देणं तो जसं आपल्याला म्हणजेच मानवाला बहाल करतो, तसंच पशु पक्षी सर्व वनस्पतींनाही बहाल करतो. त्यातूनच एकमेकांच्या सहाय्याने निसर्गाचा समतोल साधणं अपेक्षित असतं. यासाठीच अर्थात सद्गुणांच्या प्राप्तीसाठी आपण कृतज्ञतापूर्वक गणरायाची पूजा करतो. हा पुरुष किंवा ज्ञानगर्भ अंग हे प्रकृतीशिवाय अर्थात प्रकट झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही. किंबहुना त्या गुणांना आणि पुढे जाऊन त्या गुणाधीशाला समजून घेण्यासाठीच विविध गुणसमुच्चयांना व्यक्तस्वरूप घेणं, प्रकट होणं भाग पडतं. त्यातूनच त्या विशिष्ट गुणसमुच्चयाचं जे स्वरूप व्यक्त होतं तीच प्रकृती. असे विविध गुणसमुच्चय म्हणजेच विविध प्रकृती. व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपण व्यवहारात म्हणतो
ते याच अर्थाने. उदाहरणार्थ, स्निग्ध हा गुण, त्यापासून स्नेह किंवा प्रेम हा भाव निर्माण होतो. पण अवकाशातील केवळ प्रेमभाव किंवा स्नेहभाव दाखवता येणं किंवा समजून घेता येणं शक्य आहे का? तर नाही. त्यासाठीच तो प्रेमभाव धारण केलेलं प्रेमळ व्यक्तिमत्व प्रकट होणं अर्थात जन्माला येणं आवश्यक असतं. मगच आपण ते व्यक्तिमत्व प्रेमळ आहे हे समजून घेऊन त्यावरून मूळ प्रेमभाव किंवा त्यातील स्निग्ध गुण ही काय चीज असली पाहिजे, प्रेमभावना ही किती सुखद आणि आश्वासक आहे याचा प्रत्यय घेऊ शकतो. असं हे प्रकृतीचं व्यक्त स्वरूपात प्रकट होण्याचं प्रयोजन हे आपल्या मूळ गुणरूपाला जाणून घेण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होण्यासाठीच आहे. लक्षात घ्यायची गोष्ट हीच आहे की दृश्य स्वरूपात लौकिक अर्थाने आपण कोणीही असो, स्त्री अथवा पुरुष, आपल्या प्रत्येकामध्ये ही दोन्हीही तत्त्व विद्यमान असतातच. जसं विश्वाचा कारभार चालवताना शिवाला शक्तीची जोड आवश्यक वाटते, अगदी तशीच भौतिक जगात संसार चालवताना पुरुषाला स्त्रीच्या साथीने पूर्णता येते आणि एकत्रितपणे एकमेकाच्या साथीने चालत राहिलं तर जगणं सुकर होऊन जातं. हे संसारात आपण अनुभवतोच. जशी ज्ञानाला कृतीची, शब्दाला अर्थाची, कर्तव्याला भावनेची जोड मिळाली की कार्याला, जीवनाला परिपूर्णता येते, अगदी तशीच पुरुष आणि प्रकृतीची जोडी ही एकमेकाला पूरक आणि परिपूर्ण करून कार्यसिद्धीस नेणारी असते. दैनंदिन जीवनात दोन देहांनी परिपूर्ण होताना दिसणारी प्रकृती पुरुषाची ही जोडी वस्तुतः आपल्या प्रत्येकाच्या शरीरात अदृश्य रूपात वावरत असते. त्याविषयी आपणच अनभिज्ञ असू तर त्या गुणांचा, आपल्या शक्तीच्या कृपेचा लाभ आपल्याला कसा बरं प्राप्त होईल? या सण उत्सवांच्या निमित्तानं हाच आपल्यातील जाणीवांचा जागर अपेक्षित असतो. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात ढोबळमानाने ही दोन्हीही तत्त्व, त्यांचे गुण विद्यमान असतात. पण पुन्हा प्रत्येक देह, प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं असतं. त्या प्रत्येकाची अशी एखादी खासियत असते. ते आपलं वैशिष्ट्य ओळखण्याच्या मागे प्रत्येकानं लागणं खरं तर आवश्यक आहे. ते स्वतःमधलं देवीचं नेमकं रूप समजलं, आपल्यामध्ये असा कोणता गुण आहे ज्याद्वारे परमेशाचं देणं कृतज्ञतेने फेडून आपण हे जीवन, हा देह सत्कारणी लावू शकतो, ते एकदा का समजलं की जीवनपथ लख्ख उजळून निघतो. उदाहरणार्थ, आपल्या ठिकाणी सेवावृत्ती प्रबळ आहे हे लक्षात आलं तर सेवा कार्याला जोडून घ्यायला हवं. मग त्या सेवा कार्यात कुठलं काम करणं जास्त आवडतं याचा अंदाज घ्यावा. एखाद्याला हिशेब लिहिणं, एखाद्याला व्यवस्थापन, तर एखाद्याला साफसफाईचं काम मनापासून आवडत असेल तर तेच त्या देहाचं ऐश्वर्य किंवा देवी स्वरूप आहे हे लक्षात घेऊन आवश्यकता वाटल्यास त्यासाठी आवश्यक ते शिक्षण किंवा कौशल्य आत्मसात करून त्या कार्यात स्वतःला झोकून देणं हेच देवीचं पूजन आहे हे लक्षात घेऊन त्यात खुशाल रममाण व्हावं. मनी मात्र सदैव ईश्वरार्पण बुद्धी असावी. हे ईश्वराचं काम आहे हे मनोमन भान ठेवून हाताने काम करत राहिल्यास अहंकाराला अजिबात थारा मिळत नाही आणि तसं झालं की मन आपसुकच शांत होत जातं आणि असं शांत मनच स्वस्थ होऊ शकतं. असं हे ऐश्वर्य आपल्यापाशीच आहे, पण आपलेच आपल्या सामर्थ्याचे आपल्याला भान नाही. यास्तव आपण बाहेरून मदतीची अपेक्षा करत राहतो. अज्ञानामुळे अगदी दीनपणे जगत राहतो. हे दीनपण, अनाथ पोरकेपणाची एकाकी भावना घालवण्यासाठीच शरदाच्या चांदण्यातल्या या नवरात्रोत्सवाची योजना असते. वर्षा ऋतूतील ढगांची दाटी बाजूस सारून निरभ्र झालेलं आकाश मनावरचं मळभही दूर करतं. देवीचं रूपच असं आहे, प्रसन्न, आश्वासक आणि आत्मनिर्भर. म्हणूनच केवळ या 9 दिवसातच नव्हे तर नेहमीच देवीची, आपल्यातील शक्तीची, प्रकृतीची आर्तभावानं आळवणी करताना आपण म्हणत असतो की दुर्गे दुर्घट भारी, तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. या संसारात वावरताना आपल्या आतली सुप्त शक्ती जागवली गेली नाही. आपल्या क्षमतेविषयी आपणच अनभिज्ञ राहिलो. आपल्यालाच आपल्या सामर्थ्याची ओळख झाली नाही. पुरेसं आत्मभान आलं नाही तर जगणं मोठं मुश्किल होऊन जातं. त्यासाठीच आपल्या आतल्या शक्तीला उदे उदे म्हणजेच उदयाला ये, उठ, जागी हो म्हणून गोंधळ घालून अर्थात प्रयत्नपूर्वक जागवावं लागतं. या शक्तीने साथ दिली तरच, अर्थात आपल्या प्रकृतीच्या मदतीनेच एक एक गोष्ट जाणून घेत घेत
देहबुद्धीच्या पल्ल्यात झेप घेणं शक्य आहे. या देहाच्या सहाय्याने स्वतःच्याच देहापलीकडील अनादि अनंत शाश्वत रूपाची ओळख करून घ्यायची. हे आत्मज्ञान हेच खरं ज्ञान. हे एकदा झालं की जन्ममरणाच्या फेऱ्यातून जीवाची सुटका होते. पण त्यासाठी आधी आपल्या आत विद्यमान असलेल्या शक्तीला समजून घेणं, जागवणं अर्थात आत्मबोध होणं आवश्यक आहे. तो झाला तरच स्वतःला या भवसागरातून उद्धरून नेणं, आपली नय्या पार होणं शक्य आहे. अशा प्रकारे आपल्या धर्माने वर्णिलेली दैवतं, त्यांचं स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न करत जाऊ. तसतसं आपल्या अंतर्गत असलेल्या गुणांचा, आपल्या खऱ्या रूपाचा आपल्याला परिचय होत जातो आणि हा आत्मसाक्षात्कारच आपल्या आचारविचारात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. मगच खऱ्या अर्थाने खडबडून जागी झालेली प्रकृती, आपली अंतस्थ शक्ती अगदी पेटून उठून कामाला लागते. अगदी अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आपल्याचकडून अगदी सहजपणे हातावेगळ्या होताना दिसतात. तसतशी आपली वाटचाल अधिक आत्मविश्वासाने होऊ लागते. हे सर्व जाणून घेऊन देवीचा जागर करू तर तो नक्कीच अधिक श्रद्धेने आणि तळमळीने केला जाईल, हा मनोमन विश्वास वाटतो. अशी ही प्रकृती अर्थात वेगवेगळ्या गुणांचा कमी आधिक्यानं होणारा समुच्चय. यातील गुण पण कसे तर एकमेकांना पूरक असणारे, प्रसंगी मारक होऊन जीवनाचा समतोल साधणारे. या मूळ गुणांच्या बाबतीत अजून पुढे विचार केला की लक्षात येतं की एखादा गुण प्रमाणतः कमी होत गेला की वेगळ्याच रूपात व्यक्त होतो असं प्रत्ययाला येतं. उदाहरणार्थ, स्निग्ध गुण कमी कमी होत गेला की एक वेगळाच गुण समोर येतो, तो म्हणजेच रुक्ष. यावरूनच प्रत्येक गुणाचं दुसरं टोक किंवा दुसरी बाजू तयार होऊन 10 प्रमुख गुण आणि त्यांचे 10 पूरक गुण अशा 10 जोड्या तयार झालेल्या दिसतात. उदाहरणार्थ, गुरु लघु, शीत उष्ण, स्निग्ध रुक्ष इत्यादी. ही प्रत्येक जोडी मूलतः पूरक असते. दुसरी बाजू कमतरता भरून काढत निसर्गतः समतोल राखू पाहत असते. पण पहिली बाजू तिच्यातील एखादा गुण अनियंत्रितपणे वाढू लागला की त्याला नियंत्रणात आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला प्रसंगी मारक रूपही धारण करावं लागतं. देवीच्या विविध भावमुद्राही आपल्याला हेच दाखवून देत असतात. आयुर्वेदोक्त चिकित्साही अशीच द्रव्य गुणांवर आधारित आहे. शरीरातील अतिरिक्त वाढलेला एखादा गुण नियंत्रणात आणण्यासाठी विरुद्ध गुणांच्या औषधी द्रव्यांची योजना केली जाते. तसेच एखाद्या गुणाचा क्षय झाल्यामुळे आजार निर्माण झाला असेल तर त्याच्या समान गुणाच्या द्रव्यांचा चिकित्सेत उपयोग केला जातो. हा सर्व सृष्टीचा गहन कारभार प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या प्रत्येकाला आजूबाजूला आपल्या जीवनात अनुभवायला मिळतो. विविध गुणांची, विविध स्वभावाची माणसं, स्त्री पुरुष आपल्या पाहण्यात येतात. एकासारखा दुसरा नाही. विधात्याची प्रत्येक कृती इतकी अस्सल असली तरी ढोबळ मानाने गुणांच्या कमी अधिक मिश्रणातून 2 मुख्य गट निर्माण झालेले पाहायला मिळतात. एक भावनाशील, समंजस, पोषक असा मातृभाव प्रदर्शित करणारा आणि दुसरा कर्तव्य कठोर, शिस्तशीर, मार्गदर्शक पितृभाव दर्शवणारा. या दोन्हीही बाजू किंवा हे दोन्ही प्रवाह हे अगदी मूलभूत आणि तितकेच आवश्यक आहेत. त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ हा विचार करणं देखील चुकीचं आहे. व्यवहारातही स्त्री पुरुषांच्या शरीररचनेत बाह्यता भेद दिसत असला तरी प्रत्येकामध्ये दोन्हीही भाववृत्ती असतातच. वेळप्रसंगी त्यांचं अस्तित्वही जाणवतं. एखादी स्त्री धडाडीने पुढे येऊन काम करते त्यावेळी तिच्यातील पुरुषी वृत्ती जागी झालेली असते. त्याचप्रमाणे एखादा पिता आईच्या ममतेनं आपलं एकल पालकत्व निभावताना दिसतो त्यावेळी त्याच्यातील मातृभावाला त्याने जागवलेलं असतं. अगदी असंच आपल्या प्रत्येकामध्ये या दोन्हीही बाजू, दोन्हीही प्रकारचे भाव मेंदूमध्ये डाव्या आणि उजव्या भागांमध्ये संचित असतात आणि प्रत्येकामध्ये त्यापैकी एक भाग हा उत्कटपणे व्यक्त होताना दिसतो. तेच आपलं वैशिष्ट्य, आपल्यातील खास गोष्ट जाणून घेऊन त्याद्वारे आपण ईश्वराशी जोडलं जाणं अपेक्षित असतं. असं सेवेचं कार्य ज्याद्वारे आपण आपल्या स्वतःला जाणून घेत स्वतःच्या अधिकाधिक जवळ जाऊ शकतो ते शोधणं म्हणजेच आपली प्रकृती, आपल्यातील देवी, तिला जाणून घेऊन तिला जागवणं, तद्विषयक आपली जाणीव जागृत करणं, त्या गुणांचा प्रयत्नपूर्वक विकास करणं आणि त्यांच्या सहाय्याने उत्तमोत्तम काही कार्य करून त्या स्वकर्म कुसुमांचा हार ईश्वरचरणी अर्पण करायचा, हीच आपली स्वस्थ साधना. आपल्या प्रत्येकाच्या शरीरातील डावी बाजू ही भावनाशील,
समंजस स्त्रीत्व दाखवणारी, तर उजवी बाजू कर्तव्य कठोर पौरुषत्व प्रदर्शित करणारी असते. आपल्या शरीरातील 3 प्रमुख नाड्यांपैकी डावी इडा ही चंद्रनाडी, तर उजवी पिंगला ही सूर्यनाडी. हा योगशास्त्रातील विचारही याला पुष्टी देतो. म्हणूनच तर व्यवहारातही स्त्रीला वामांगी किंवा पुरुषाची अर्धांगिनी म्हटलं जातं. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी हे सर्व गुण विद्यमान आहेतच आणि तेच खरं ईश्वराचं देणं अर्थात आपल्या ठिकाणचं ऐश्वर्य आहे. पण यातील काही गुण हे सुप्तावस्थेत असतात, त्यामुळे आपल्याला त्याची जाणीवही नसते. या गुणांच्या अस्तित्वाची, आपल्यातल्या ऐश्वर्याची जाणीव जागृत करणं हे खरं या नवरात्र उत्सवाचं प्रयोजन आहे. आपल्यातील शक्ती, शांत, समंजस, सोशिक, तपस्सामर्थ्याने इच्छित ते प्राप्त करून घेऊ शकणारी, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर आपल्याला पुढे पुढे घेऊन जाणारी अशी असते. वाटेत येणाऱ्या अडीअडचणीतून वाट काढताना प्रसंगी दुष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी तेजस्वी उग्ररूप धारण करू शकणारी शक्ती आपल्या आतच अंतर्भूत आहे, ही जाणीवच आत्मविश्वास वाढवणारी आहे. त्याचबरोबर सद्भावाचं रक्षण आणि दुष्टभावाचं निर्दालन यासाठीच आपली शक्ती आपण वापरली पाहिजे, ही शिकवणही या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला मिळते. कुणीही कुणाला हीन लेखू नये किंवा गृहीत धरू नये. अगदी स्वतःच्या बाबतीतही आत्महीनता किंवा अहमगंड हे दोन्हीही घातकच. त्यामुळे या दोहोंनाही मागे सारून स्वतःच्या मूळ रूपाचं भान ठेवत शांतपणे आत्मविश्वासाने पावलं टाकत पुढे जात राहावं, ही शिकवण हेच अशा उत्सवी परंपरांचं सार आहे. असा हा आपल्यातल्या सामर्थ्याची जाणीव जागवणारा नवरात्रोत्सव. आता पुढचे प्रश्न, की या उत्सवाचं प्रयोजन याच दिवसात का, किंवा उत्सव रात्रीच साजरा करण्याचं काय प्रयोजन आहे? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आयुर्वेद देतो. अश्विन महिन्याचा सुरुवातीचा काळ हा पावसाळा अर्थात वर्षा ऋतू संपून शरद ऋतू सुरू होतानाचा ऋतुसंधीचा काळ. या काळात वातावरणात फार मोठे बदल घडत असतात. आधीच्या ग्रीष्म आणि वर्षा ऋतूतील वातप्रकोपामुळे शरीरबल आधीच क्षीण झालेलं असतं. त्यामुळे वातावरणातील बदलांचा ताण सहन करण्यासाठी ते पुरेसं सक्षम नसतं. त्यात 23 सप्टेंबरला होणारा शरद संपात, ज्यावेळी दिवस आणि रात्र हे समसमान होतात. सूर्य विषुववृत्ताच्या अगदी समोर असतो, त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर अगदी सरळ पडतात. त्याच्या परिणामस्वरूप होणारा ऑक्टोबर हीटचा त्रास आपण अनुभवतोच. हेच आयुर्वेदामध्ये जरा वेगळ्या शब्दात सांगितले. आयुर्वेदानुसार शरद ऋतू हा पित्त प्रकोपाचा काळ आहे. त्या परिणामस्वरूप शरीरात प्रकोपित होणाऱ्या पित्तदोषाची चिकित्सा म्हणून शरदातील चांदणं सेवन करावं, म्हणजे अंगावर घ्यावं, असं आयुर्वेदात वर्णिलेलं आहे. म्हणूनच या काळातला हा उत्सव रात्री साजरा केला जातो. हे 9 दिवस क्षीण झालेल्या आपल्या देहातल्या म्हणजे स्वतःमधल्या सामर्थ्याची ओळख जागवायची. त्याचबरोबर हे सर्व त्या ईश्वराचं देणं आहे हे समजून घ्यायचं. कर्तेपणाचं ओझं उतरवून ठेवायचं. हेच देहबुद्धीच्या सीमांचं उल्लंघन. या सीमोल्लंघनाचा उत्सव 10व्या दिवशी, तीच विजयादशमी. आपल्यातील देहबुद्धी किंवा अहंकारावर विजय प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध होण्याची जाणीव करून देणारा हा दिवस. असे हे उत्सव आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या परंपरा आणि त्यामागचा मथित अर्थ. शरद ऋतूतील चांदण्यात न्हावून घेण्याची ही परंपरा शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालते. तोवर शरीरालाही वातावरणातील बदल साम्य होऊ लागलेले असतात. अशा रीतीने हा नवरात्रीचा उत्सव शांततामय वातावरणात चांदणं अंगावर घेत पार पाडला तर त्याचे अपेक्षित शुभ परिणाम निश्चितच मिळतात. पण कृत्रिम दिव्यांच्या रोषणाईने आणि मोठमोठ्या आवाजातील गाण्यांनी अंधार आणि अवकाशाचं प्रदूषण करून आपण या सगळ्या हितकर परिणामांना पारखे होऊन जातो. ही गोष्ट विचारात घेऊन उत्सव साजरा करण्याची योग्य पद्धत अंमलात आणणं नितांत आवश्यक आहे. अशा रीतीने आपले सण, उत्सव, परंपरा त्यांचं प्रयोजन समजून घेऊन आपण ते साजरे करत जाऊ तर नक्कीच आपण आपल्या स्वतःच्या मूळ रूपाच्या अधिकाधिक जवळ जाऊ शकू. आपली तसंच समोरच्या व्यक्तीची बलस्थानं लक्षात आली आणि आपल्या देहाच्या मर्यादांचं यथायोग्य भान आलं की एकमेकाच्या मदतीने एकमेकास पूरक होऊन आपण सगळेच कसे पुढे जाऊ शकतो याचं मार्गदर्शन आपल्या आतूनच आपल्याला मिळत जातं. या संसारात आपण म्हणून काही करत असतो
या उथळ विचारापेक्षा आपल्या आतील शक्तिस्वरूप देवी कशी कार्यरत असते हे नीट समजून अनुभवत राहू तर नित्य नवरात्रोत्सवाचा आनंद घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तिमत्वांमध्ये असणाऱ्या देवीच्या एकेका स्वरूपाचं नित्य दर्शन करत जाऊ तर जगणं हसतं खेळतं संगीतमय होऊन जाईल यात शंकाच नाही. आपल्यातील गुणांच्या विरोधी गुण न आवडणं, आपल्याला पटणाऱ्या विचारांची माणसं आवडती होणं, त्यांच्याशी घट्ट मैत्री आणि विरुद्ध गुण असतील तर प्रसंगी द्वेषात रूपांतर, हा सगळा आपल्या अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा विषय केला तर आपणच आपल्या जीवनाला नव्याने समजून घेऊ शकतो. एक एक गोष्ट नीट निरखत गेलो तर समज, गैरसमज, स्वभाव, दोष अशा एरवी त्रासदायक वाटणाऱ्या दैनंदिन व्यवहारातील गोष्टी देखील गमतीशीर वाटू लागतात. आपण सारे या प्रकृतीच्या हातातलं केवळ एक बाहुलं आहोत हे जसं लक्षात येऊ लागतं तसं आपल्या पोरकटपणाबद्दल हसू येऊ लागतं. मग अशा त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी गमतीशीर होऊन जातात. आपलं जगणं आनंदी होऊन जातं. किंबहुना मूलतः आनंदीच असलेल्या आपल्या जीवनाच्या आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख नव्याने पटू लागते. त्या आनंदाची अनुभूती तनमनाला अगदी सुखावून टाकणारी असते. या अशा उत्सवांच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा नव्याने जागृत होणारी ही सुखद जाणीवच मोकळ्या खेळकर सहजभावाचं शिंपण करून आपलं जीवन खऱ्या अर्थाने उजळून टाकत असते, समृद्ध करत असते. अशा नित्य नवीन समृद्ध अनुभवासाठी आई जगदंबेच्या चरणी विनम्र प्रार्थना आणि आपणा सर्वांनाही भरभरून शुभेच्छा देत या इथेच थांबते. धन्यवाद. शुभम भवतु.